नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आता चांदूर रेल्वे शहराच्या विकासासाठी मैदानात उतरला आहे। या संदर्भात दिल्लीचे आमदार व माजी मंत्री राखी बिर्ला यांच्या उपस्थितीत 10 नोव्हेंबरला भव्य कार्यकर्ता मेळावा चांदूर रेल्वेतील संताबाई यादव मंगल कार्यालयात दुपारी 12 वाजता होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेतून नम्रता नितीन गवडी यांनी दिली। आम आदमी पक्ष राजकारणासाठी नव्हे तर स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेच्या हिताचे प्रशासन देण्यासाठी कार्यरत आहे। दिल्लीच्या विकासाच्या धर्तीवर चांदूर रेल्वेचा सर्वांगीण विकास हा आमचा उद्देश आहे, असेही नम्रता गवडी यांनी यावेळी म्हटले। नगर परिषद निवडणुकीच्या तयारीचा शुभारंभ म्हणून सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता संताबाई यादव मंगल कार्यालय चांदूर रेल्वे येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याला दिल्लीचे आमदार व माजी उपसभापती राखी बिर्ला प्रमुख उपस्थित राहणार आहे। त्या दिल्ली सरकारच्या माजी कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने पारदर्शक आणि जनहितकारी प्रशासनाचे नवे उदाहरण घालून दिले आहे। चांदूर रेल्वेच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। आज जी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे, पत्रकार परिषद आयोजित करण्याचे उद्देश काय आहे? मी नम्रता नितीन गवडी, आम आदमी पार्टी या पक्षाची कार्यकर्ता आहे। आम आदमी पार्टी या पक्षातर्फे मला नगराध्यक्ष या पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि याच उमेदवारीच्या अनुषंगाने माननीय राखी बिर्लाजी या आपल्या चांदूर रेल्वे शहरात दिनांक 10 तारखेला येत आहे, त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद ठेवण्यात आली आहे। काय विजन आहे नगराध्यक्षासाठी तुम्ही या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे त्याबद्दल? आम्ही नगराध्यक्ष चांदूर रेल्वेला आम्ही स्वच्छ आणि पारदर्शक चांदूर रेल्वे बनवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, आरोग्य, शिक्षण, या आम्ही पूर्ण देण्याचा प्रयत्न करू। शहरासाठी काय करणार, काय ध्येय आहे? चांदूर रेल्वेत आम्ही चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था, पुन्हा लाईटची व्यवस्था जी असते ती करण्याचा प्रयत्न करू आणि CCTV वगैरे ज्या ठिकठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू। आम आदमी पार्टीची तुमची एक शहरात एक मुख्य भूमिका तुम्ही नेहमी गाजवत असता आणि निवडणूकमध्ये सुद्धा तुम्ही गाजवता आणि तुम्ही एक नगराध्यक्षपदासाठी तुम्ही उमेदवार उभा केला, काय सांगा? आम आदमी पार्टी नेहमी सातत्यानेच लोकांचे प्रश्न, मूलभूत जे प्रश्न आहेत त्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांना आपलं न्याय देण्याची भूमिका घेतो। तुम्ही अनेक प्रसंगातून बघू, घरकुलाचे प्रश्न असो, रेल्वेचे प्रश्न असो की ते अतिक्रमणधारकाचे प्रश्न असतो, ही सातत्यानं आम आदमी पार्टीने भूमिका बजावलेली आहे आणि अनेक प्रश्नात त्यांना न्यायसुद्धा मिळाला। आत्ताच आम्ही जेल भरो आंदोलन केलं होतं, त्यासुद्धा त्यांना मानधन आलेलं आहे। असं आमची सातत्यानं ही लढाई आहे, जी अरविंदजी केजरीवाल पक्षाचे प्रमुख यांनी आम्हाला जे ध्येयधोरणं दिली आहेत त्या ध्येयधोरणानुसार आम्ही चांदूर रेल्वेला एक खूप सुंदर स्वच्छ प्रशासन देण्याची आमची मानस आहे, आमचा संकल्प आहे। त्या संकल्पातूनच आम्ही आज आम आदमी पार्टीची पूर्ण जागा इथे लढवत आहोत। कोणासोबत युती करणार का? आम्ही सध्या तरी कोणाशीही आमची युती झालेली नाही। आम्ही 20ही जागा लढवत आहोत, नगराध्यक्ष उमेदवारी लढवत आहोत। काही गट आमच्याशी बोलतायत, आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा ठाम आहे। काही लोकांना वाटाघाटी करायची असेल तर ती नगरसेवकाच्या भूमिकेतून ते होऊ शकेल। एक चांगलं शहर बनवण्यासाठी काही चांगली लोक आमच्यासाठी जुळत असतील, त्यांचा पक्ष कोणताही असेल, तुम्हाला माहीत आहे आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण काही भूमिका बजावलेल्या आहेत। आम्ही जरी एका पक्षाचे असलो तर जसं रेल्वे थांबा मिळाल्यानंतर एक औपचारिकता म्हणून खासदार तळस साहेबाचा सुद्धा ते भाजपचे असून आम्ही त्यांचा सुद्धा सत्कार केला होता। तर आम्ही कधीही शहराच्या विकासासाठी राजकारण हा विषय बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं विकासाचा जो मुद्दा आहे त्याला प्राधान्य देतो। बघा, दोन्ही पक्ष खूप मजबूत आहेत। आम आदमी पार्टीची ही सुरुवात आहे आणि ही लढाई छोटी राहत नाही। निवडणूक आहे, पण निवडणुकीत सर्वसामान्यांना जे दोन्ही पक्ष गृहीत धरत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना ते विचारत आहेत की तुझ्याकडे निवडणूक लढवायला किती पैसे आहेत। याचा अर्थ त्यांच्याकडे जनाधार नाही। दोन्ही पक्षाकडे त्यांच्याकडे जनाधार असता तर त्यांनी म्हटलं असतं चांगल्या कार्यकर्त्याचे ते पक्ष पाठीशी राहिले असते, तू लढ, तुझ्या पाठीशी पक्ष आहे।
पण त्यांच्याकडे जनाधार नाही, म्हणून ते त्यांच्याच कार्यकर्त्याला पैसे किती आहे लढायला हे विचारतात, तुझ्या जातीचे मतं किती आहे, तुझ्या धर्माचे मतं किती आहे हे विचारतात आणि हे राजकारणातून हद्दपार झालं पाहिजे, हे आम आदमी पार्टीची ठाम भूमिका आहे. आम्ही डॉक्टर ढोले, स्वर्गीय डॉक्टर पांडुरंगजी ढोले यांचे आम्ही नेहमीच आमचे मार्गदर्शक राहिले, प्रेरणास्थान आहे आमचे आणि आम्हाला त्यांनी या लढ्यात त्यांच्याकडूनच आम्ही प्रेरणा घेऊन सातत्याने लोक चळवळीत आम्ही राहतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा एक भव्य मेळावा सोमवार दिनांक 10 तारखेला दुपारी 12 वाजता यादव मंगल कार्यालयात आहे. त्यासाठी खास करून दिल्लीच्या विधानसभेचे जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत राखीजी बिर्ला ह्या दिल्ली विधानसभेच्या उपसभापतीसुद्धा राहिल्या, कॅबिनेट मिनिस्टरसुद्धा राहिल्यात, जातीनं त्या पत्रकारसुद्धा होत्या. तर अशा सगळ्या भूमिका त्यांच्या होत्या आणि खूप चांगल्या वक्ता आहे. त्यांना ऐकायला आणि कार्यकर्त्यांनी जे आमच्याशी शुभचिंतक आहे, हितचिंतक आहे, त्यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थित लावावी हे आपल्या मार्फत, आपल्या चॅनलच्या मार्फत मी त्यांना नम्र आवाहन करतो. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये.